जिम मध्ये आज लेग मारायला गेलो आणि लेग मारताना आपल्यासोबत काही असं झालं आपण कधी त्याचा विचारच केला नव्हता। जय शिवराय भावांनो, कशात तुमचं सगळ्यात फायनली आजच्या व्हिडिओचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ थोडा स्लो मोशन मध्ये झालाय त्यामुळे समजून घ्या। तर मित्रांनो फायनली आता वाजले 4:30 आणि 4:30 वाजता चाललोय आपण आवरून जिमला। त्यानंतर थोडं जात फायनली आलो आपण आता मित्रांनो जिम मध्ये। तर चला पहिले आता वॉर्म अप करून नंतर तुम्हाला सेट सांगतो। त्यानंतर मस्तपैकी वॉर्म अप केला आणि वॉर्म अप करून आल्यावर आपण ठरवलं आज मारायची आपल्याला थाईज। तर फायनली आता थाईजच्या ह्या 2-3 मशीन आहेत त्या आपण मारणार आहे। तर तुम्ही हळूहळू ब्लॉग मध्ये पुढेच बघा। त्यानंतर मित्रांनो आपण कॅमेरा सेट केला आता जसा कॅमेरा बसला तसा बसवायचा प्रयत्न केला। त्यानंतर आपण बसलो डायरेक्ट लेग प्रेस मशीनला। तर लेग प्रेस मशीनचे मारणारे आपण 3 सेट। तर पहिले थोडीशी याला ऍडजस्ट करून घ्या म्हणलं, ऍडजस्ट केलं आणि चला मारूयात आता पहिले या लेग प्रेसचे 3 सेट। त्यानंतर लेग प्रेसचे 3 सेट मारले। त्यानंतर या मशीनचे मारणारे आपण आता 3 सेट। तर 2 सेट झाल्यानंतर आपल्याला लागली तहान, त्यामुळे आलो डायरेक्ट आपण पाणी प्यायला। त्यानंतर पाणी पिऊन आल्यानंतर परत आपण या मशीनचे घेतले 3 सेट। नंतर आपण चौथा सेट घेतला काफ रेजेस। त्यानंतर मित्रांनो आपला थाईजचा वर्कआउट कंप्लीट झालाय। नंतर थाईजचा वर्कआउट कंप्लीट केला ना आता मारायचा म्हणला शोल्डर। तर शोल्डर मारायला मित्रांनो आपण मोबाईल सेट केला, म्हणलं व्हिडिओ काढता येईल। तर तो व्हिडिओ चुकून आता बघू शकता व्हिडिओचा अँगल चुकला। आपण थांबलो एक साईडला आणि व्हिडिओ निघतोय दुसरीकडे। त्यानंतर आपण शोल्डरचे मारले 3 सेट। त्यानंतर शोल्डरच्या सेटचा व्हिडिओ काय काढता आला नाही, पण फायनली आपल्या शोल्डरचे सेट मारून झाले। नंतर सगळे सेट कंप्लीट झाले। आता करणारे आपण थोडा वेळ कार्डिओ। तर मित्रांनो फायनली आपला जिमचा सगळा वर्कआउट आता कंप्लीट झाला आणि आता आपण जाणार आहे मित्रांनो घरी। त्यानंतर मित्रांनो सगळा वर्कआउट कंप्लीट झाला, म्हणलं आता 5 मिनिटं जरा थोडा वेळ बसावं। त्यामुळे फायनली आपण आता थोडंसं रिलॅक्स मध्ये जिम मध्ये बसलोय। नंतर फायनली आता सगळं वर्कआउट कंप्लीट झाले मित्रांनो। तर चला आजचा व्हिडिओ आपण आता इथंच खतम करू। तो माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा। ब्लॉग लाईक करा, पेजवर फॉलो करून घ्या।